कालचा जो पाठ आहे राज्यशासन त्यातील अर्धा भाग आपण आज पाहणार आहोत किंवा त्यातील पुढील भाग आपण आज पाहणार आहोत. तरी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व सहकाऱ्यांचे, सर्व मान्यवरांचे, सर्व पालकांचे, सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते आणि नमस्कार करते. शुभ प्रभात. आपल्या BMC एज्युकेशन डिपार्टमेंट तर्फे चाललेला हा ऑनलाईन उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाअंतर्गत शाळा बंद आहे, शिक्षण चालू आहे तुमचं आणि ह्या उपक्रमाअंतर्गत आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करत आहे. आणि आम्हाला, माझं नाव तर तुम्हाला माहीतच आहे की उमा नरहरी चिट्याला आमच्या नेहमीच 8वीचं चॅनल ओपन करून देणारे आणि शिक्षकांना नेहमी सहकार्य करणारे आमचे CNO श्रीयुत प्रकाश गावडे सर आणि आम्हाला ज्यांच्यापासून प्रेरणा मिळाली ते आमचे BO पांडुरंग भोई साहेब. माझ्या शाळेचं नाव आहे विकोळी पार्क साईड, महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 4, घाटकोपर, मुंबई 79 N वॉर्ड. ऑनलाईन शिक्षण उपक्रम आमच्या महानगरपालिकेतर्फे जो चालतोय तो राज्यभर दाखवला जातोय. तरी हे लेसन तुम्हाला आपल्या 8वीच्या झूम चॅनेलवर अवेलेबल आहे आणि तरी ते परत परत पहा, त्याचा परत परत तुम्ही अभ्यास पण करू शकता. आजची जी सुरुवात करते ना मी, ते एका छान संगीताने करते. बघा हा जे चित्र छोटस आहे त्या चित्राबरोबरचा हा संबंध काय आहे तू बघा. बघा या संगीतातून तुम्हाला जाणवलं असेलच की हे जे संगीत आहे ते आपल्या महाराष्ट्राशी निगडित आहे. त्यामधली जी वाद्य आहेत त्यातील महत्वाचं हे तुतारी वाद्य आहे. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती खूप काय म्हणतात त्याला, सांस्कृतिक परंपरा लाभलेली संस्कृती आहे आणि खूप जुनी संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण अजूनही जपत आहोत. बरोबर. महाराष्ट्राचा जेव्हा अभ्यास करतोय राज्य शासन म्हणून, तेव्हा आपण ह्या सर्व बाकीच्या बाबींचा सुद्धा अभ्यास करतो. भौगोलिक बाबींचा, धार्मिक बाबींचा, राजकीय बाबींचा. आता हा जो नागरिकशास्त्र विषय आहे त्यामध्ये आपण राजकीय बाबींचा करतोय, तसाच त्याबरोबर इतरही अभ्यास आपण करायचा आहे किंवा करतच आहोत. आता ही जी सुरुवात होती त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की हे गीत आहे महाराष्ट्राचं आणि आपल्या महाराष्ट्राने स्वीकारलेला हा जो भगवा झेंडा, येथील आराध्य दैवत, येथील ही वाद्य, येथील ही संस्कृती यामधून आपल्याला दिसतच आहे की आपण शेती संस्कृती असल्यामुळे आपण बैल पोळा किंवा गाय हा प्राणी, बैल हा प्राणी जे शेतीशी निगडित प्राणी आहेत त्यांची आपण जास्त करून आराध्य दैवत म्हणून पूजा करतो. ओके. तुमच्या पुढे मी एक सुविचार ठेवते आणि तो आहे संत तुकारामांचा. तशी मी तुम्हाला परंपरा सांगितली तेव्हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली ही संतांची परंपरा खूप सुंदर आहे आणि त्यातील मला सापडलेला आपल्याशी निगडित असणारा हा एक अभंग. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे यत्न करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. प्रत्येक ओळीमध्ये इथे शब्द शब्द हा शब्द आलाय. मी जेव्हा म्युझिक लावली तर म्युझिक जरी असली तरी त्या म्युझिक बरोबर आपल्या तोंडातून बोल किंवा शब्द कुठले तरी बाहेर पडतात किंवा आपल्या डोक्यामध्ये विचार येतो की नाही हे शब्द ह्याचे आहे. कदाचित ते गाणं जय जय महाराष्ट्र माझा जो आपण अभ्यास केलाय नेहमी किंवा आपल्याला माहिती आहे किंवा आपण आपल्या महाराष्ट्राबद्दलची माहिती सांगण्यासाठी उत्सुक असणारा ही जी म्युझिक आहे
ती जेव्हा येते तेव्हाच आपल्याला हे परंपरा सुद्धा आठवतात. आणि ह्या परंपरेमध्ये हा असणारा नुसती म्युझिक घेऊन चालत नाही, तर आपण तिथे लगेच आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये हे शब्द येत जातात. म्हणून हे दिलेला अभंग आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ती. आम्ही जरी ही पीपीटी किती चांगली आणली, स्लाइड आणली, किती चांगलं तुमच्याकडे साधनं ठेवली, तरी शब्दांशिवाय आपण तिथे पुढे जाऊ शकत नाही. शब्दच आमची रत्न आहे. शब्दातूनच आमचा हा शास्त्र यत्न आहे. शब्दांना सुद्धा, भाषेला सुद्धा एक शास्त्र असतं. त्या शास्त्राचा वापर आहे. जेव्हा आपण म्हणतो ना सेंटेन्स पॅटर्न वगैरे, तो शब्दची आमच्या जीवाचे जीवन, आमचं जे जीवन आहे ते शब्दांनीच चालते. शब्द वाटू धनजन लोका. आम्ही जेव्हा तुम्हाला हा अभ्यास समजावून सांगतोय तेव्हा शब्द वापरतोय तिथे. आणि तुका म्हणे पहा शब्दची हा देव. शब्दांना तर त्यांनी देवाचीच उपमा दिलेली आहे. आणि शब्देची गौरव पूजा करू. आणि ह्या शब्दांची पूजा करून शब्दांच्याच द्वारे आपण आज उच्चारणार आहोत शब्द, तो म्हणजे जय महाराष्ट्र. राज्य शासनाचाच भाग बघतोय, पण महाराष्ट्राचा आपण भाग असल्यामुळे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल अभिमान असल्यामुळे आपण नेहमीच जय महाराष्ट्र हा शब्द वापरूया किंवा ही घोषणा देऊया. इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र, घटक राज्यशासन आणि उपघटक आहे रचना व कार्य. काल मी तुम्हाला रचना समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या रचनेनुसारच कार्य कोणकोणती आहेत? विधानसभा, विधान परिषदा, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ. आणि ती कार्ये आपल्याला, तुम्हाला मी काल सांगताना सांगितलं की राज्य शासनाबरोबरच तुम्हाला ती कार्ये केंद्र शासनाची पण आढळतात. ओके, यातून तुम्हाला राज्य शासनाची कार्यपद्धती समजते. शिवाय घटक राज्य शासन आणि केंद्र शासन त्यामधला फरक आणि साम्य, सूक्ष्म फरक आणि साम्य जास्त आढळलेलं आहे. ते कोणकोणत्या बाबतीत आहे ते दृढीकरण तुमचे होईल. तसेच महाराष्ट्रातील शासन यंत्रणेचे स्वरूप तुम्हाला समजेल. महाराष्ट्र शासन यंत्रणेचे स्वरूप, आपण ज्या महाराष्ट्रात राहतो ती राज्य शासनाची संस्था कशी आहे, कसा कारभार चालतो हे आपल्याला समजेल. बघा, काल आपण केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांची रचना बघताना आपल्याला केंद्र शासनाची रचना ही माहीतच आहे की राष्ट्रपती, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे ज्या 3 शाखा आपण पाहिल्या त्याप्रमाणेच राज्य शासनाच्याही पाहिल्या. आणि त्यामधील असणारे मुद्दे आपण लक्षात घेतोय. परत एक एक न करता मी दोन्ही तुमच्या समोर ठेवलेला आहे. त्यामध्ये आहे महत्वाचं हे की केंद्र शासनामध्ये जो महत्वाचा आहे तो राष्ट्रपती. राष्ट्रपती हा सर्वोच्च प्रमुख आहे, तर राज्य शासनामध्ये राज्यपाल आहे. केंद्र शासनाच्या 3 शाखा आहेत, तशाच राज्य शासनाच्या ह्या 3 शाखा आहेत. केंद्र शासनामध्ये कायदे मंडळाची 2 सभागृह आहेत. आपल्या राज्यामध्ये सुद्धा कायदे मंडळ आहे आणि त्याच्याही 2 सभा आहेत, विधानसभा, विधान परिषदा. तसंच कार्यकारी मंडळ आहे, ते कार्यकारी मंडळ या कायदे मंडळाशी संलग्न आहे. तसंच इथे पण आपल्याला दिसलेलं आहे की कार्यकारी मंडळ हा कायदे मंडळाचाच एक भाग असतो. कायदे मंडळाचाच भाग असताना त्या कार्यकारी मंडळामध्ये कार्यरत असतात केंद्रामध्ये पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. तर राज्य शासनामध्ये असतात मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. हे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असते. हे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असते. इथे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असते. आणि न्याय मंडळ हे स्वतंत्र ठेवलेलं आहे. ही न्याय मंडळाची रचना आपण गेल्या पाठात पाहिलेली आहे. आणि त्यामध्ये आपण पाहिलंय की केंद्र शासनामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, तसे राज्य शासनामध्ये उच्च न्यायालय आहे. ओके, ह्या स्लाइडचा अभ्यास करताना असा दोन्ही जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला साम्य आणि फरक दोन्हीही जाणवेल. त्यानंतर आपण पुढे जातो आहोत. बघा, ही स्लाइड तुम्हाला मी परत सांगते की जी लोकसभा आणि राज्यसभा त्याची जी आपण रचना पाहिली, त्याची जी कार्य पाहिली, ही रचना आहे. त्या रचनेमध्ये हा जो अभ्यास आपण केला
तो मी इथे सध्या लोकसभेचा रिपीट करत नाहीये आणि राज्यसभेचा एका दृष्टीमध्ये तुम्हाला हे दोन्ही ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडक्यात तुम्ही बघू शकता की त्यांचे वय किमान वय किती असावे, हे सभागृह कोणते आहे, दर 5 वर्षांनी निवडणुका होतात वगैरे वगैरे. बरोबर. काल पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आज आपण विधानसभा आणि राज्यसभेमधून आपण ह्याची विधानसभा आणि विधान परिषदेमधून आपण त्याची माहिती घेणार आहोत. ही जी रचना आहे तशीच आपल्या विधानसभा आणि विधान परिषदेची आहे. 2 सभागृहाची विधानसभा. ह्या ज्या विधानसभा आपल्या तर तुम्हाला सांगितलंच की सर्व राज्यांमध्ये विधानसभा नाहीये, पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही विधानसभा आहे, विधान परिषद आहे. त्यातील आपण विधानसभेचा भाग बघतोय की किमान वय त्यांचं 25 वर्ष हवं. विधानसभेचा सदस्य बनण्यासाठी, निवडणुकीला उभे राहण्यासाठी किंवा आमदार बनण्यासाठी विधानसभेमध्ये जे जातात त्यांना आपण सांगितले की MLA असतात, ते मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबर असतात. ते मेंबर त्यांना आपण मराठीमध्ये आमदार म्हणतो. मग केंद्रामध्ये जातात त्यांना काय म्हणतो, खासदार. तर आपण बघतोय आपण विधानसभा की त्यामध्ये सदस्य संख्या आहे जास्तीत जास्त 288. पात्रतामध्ये आपण पाहतोय की त्यांचं वय 25 वर्ष असावं किमान विधानसभेमध्ये जाताना. विधानसभा हे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. प्रथम आहे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रथम सभागृह आहे, पण हे कनिष्ठ सभागृह मानलेलं गेलेलं आहे. वरिष्ठ हे विधान परिषदेला म्हणतात. विधानसभेच्या दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होतात. विधानसभेमध्ये सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व दिले जाते. त्यामध्ये आपण नेहमीच उल्लेख करतो की दुर्बल घटक जे आहेत त्यातील व्यक्ती पुढे येण्यासाठी किंवा अनुसूचित जाती जमाती आहेत की ज्या पिछाडीवर आहेत त्यातील घटकांना प्रतिनिधित्व दिलं जातं. तसंच महिलांना दिलं जातं. ओके. महिला आहेत, दुर्बल घटक आहेत, काही जाती आहेत, असा सर्वांगांचा विचार केला जातो. तसेच अँग्लो इंडियन समाजाचा एक प्रतिनिधी घेतला जातो. तो प्रतिनिधी डेप्यूट केला जातो. जर तो तिथे नसेल, म्हणजे तो जर निवडणुकीला नाही उभा राहिला तरी त्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं, नेमणूक केली जाते. जशी आपल्या लोकसभेमध्ये राष्ट्रपतींकडून आणि विधानसभेमध्ये राज्यपालांकडून. आणि विधानसभा ही नेहमीच थेट जनतेकडून निवडणुकीद्वारे येते. जनताच निवडून देते, निवडणुकाच होतात. आजचा जर तुम्ही पेपर पाहिला तर त्यामध्ये आपल्याला आजच्या निवडणुका कालच्या झालेल्या नगरपंचायत निवडणुका ज्या झाल्या त्या नगरपंचायत निवडणुकांचा निकाल दिलेला आहे. आणि त्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळे त्यामध्ये बघा. आजचं पहिलं पान आहे, ते जर बघितलं तर तुम्हाला या निवडणुका म्हणजे काय आहे ते थोडक्यात बातमी करेल. ओके. या विधानसभेची ही जी संख्या आहे ना, यामध्ये फक्त सदस्य संख्या बदलली आहे. बाकी जी रचना आहे ना तीच आहे. मी पाठची स्लाइड काढते आणि परत दाखवते तुम्हाला. हे बघा, लोकसभेमध्ये पण आपल्याला तेच दिसतं. फक्त अँग्लो इंडियन समाजाचे 2 प्रतिनिधी असतात लोकसभेत, तर विधानसभेमध्ये 1 प्रतिनिधी आहे. सदस्य संख्या 552 आहे किमान, तर तिथे सदस्य संख्या कमाल 288 आहे. त्याच्यावर नको जायला. आता आपण पाहणार आहोत राज्यसभा. ही जी राज्यसभा आहे त्याच्याबरोबरच आपल्या विधान परिषद. ओके. दुसरे सभागृह, द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह. विधान परिषद त्यामध्ये किमान वय पाहिजे 30 वर्ष. सदस्य संख्या आहे 78. सदस्य संख्या जास्तीत जास्त 78. आपण भाग पाहिला की 1/3 सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. ह्या विधान परिषदेला वरिष्ठ सभागृह का म्हटलंय? द्वितीय आहे, पण तरी जर 2 नंबरचा भाऊ असेल तर त्याला आपण मोठा भाऊ नाही म्हणत, तो छोटाच राहतो. पण तरी इथे 2 नंबर द्वितीय म्हणून वरिष्ठ का म्हटलंय? तर हे वरिष्ठ म्हणण्याचं कारण आहे की विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही, ती चालूच राहते. काल पण आपण मुद्दा पाहिला, आजही पाहतोय. निवडणुकीद्वारे इथे लोक येत नाही,
इथे आमदार निवडणुकीद्वारे येत नाही, अप्रत्यक्ष येतात. ते कसे येतात ते आपण पाहणार आहोत. तर सभासद काल आहे 6 वर्ष, किंवा एकदा त्यांना तिथे नेमणूक झाल्यानंतर ते 6 वर्ष येतात. त्यानंतर त्यातील 1/3 सभासद, 78चं आपण काल 1/3 काढलं आणि आपल्याला 36 आकडा मिळाला होता, 3 दुनी 6, 26 आकडा मिळाला होता. आणि ते 26 सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. मग त्यांच्या जागी दुसरे सभासद येतात. आता अजून एक महत्वाचं आहे, प्रतिनिधित्व आरक्षण नाही विधान परिषदेमध्ये. विधानसभेमध्ये असतं की एवढे प्रतिनिधी आलेच पाहिजे, ह्या घटकाकडून त्या घटकाकडून, किंवा समाजातील सर्व घटकांना हे देताना, आरक्षण देताना, किंवा आरक्षण झालं पाहिजे, हा मुद्दा तिथे येतो. पण इथे विधान परिषदेला मुख्यतः तसा नियम नाही, आरक्षण दिलं जात नाही, कारण तिथे विधानसभेमधले काही सभासद इकडे परत नेमणूक केली जातात. तसेच जसे राज्यसभेमध्ये 12 सभासद आपल्या राष्ट्रपतींकडून नेमले जातात, तसेच कला, क्रीडा, साहित्य किंवा इतर तज्ज्ञ व्यक्ती, विज्ञानातील व्यक्ती असतील, किंवा आपल्या लेखक लोक असतील, कवी असतील, किंवा शिक्षक असतील, त्या सर्वांमधून सुद्धा कला, क्रीडा, साहित्यामधून 12 तज्ज्ञांची नेमणूक केली जाते. डॉक्टर पण असू शकतात, खेळाडू असू शकतात. ते जे त्यामधील जे चांगले आहेत, की जे विधान परिषदेवर येऊ शकतात, आपल्या समस्या मांडू शकतात, आपल्या काही योजना ज्या आहेत प्रत्येक बाबतीतल्या त्या योजना राबवू शकतात, किंवा त्या योजनांबद्दल काही त्यांचं खास मार्गदर्शन मिळू शकतं, यासाठी या तज्ज्ञांची नेमणूक केली जाते. आणि ही नेमणूक कोण करतं? विधान परिषदेवर राज्यपाल करतात. तसेच विधान परिषदेच्या निवडणुका होताना स्थानिक संस्थांना जास्त करून हे दिलं जातं, प्रतिनिधित्व किंवा प्राधान्य. काचं प्राधान्य? तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या नगरपालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, तालुका पंचायती आहेत, ग्रामपंचायती आहेत, तिथे ज्या संस्थेवर निवडून आलेले जे पदाधिकारी आहेत, किंवा निवडून आलेले जे व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीलाच त्या विधान परिषदेवर येण्याचा अधिकार दिला जातो. तसाच स्थानिक संस्थेनुसारच शिक्षक संघ, पदवीधर संघ याद्वारे सुद्धा दिला जातो. ओके, ही आहे आपली खासियत. आपल्या विधान लोकसभा, राज्यसभा प्रमाणेच राज्यांमध्ये चालणारा लोकसभा आणि राज्यसभा ह्या केंद्रामध्ये चालण्याप्रमाणेच आपल्या विधानसभा आणि राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदा ह्या आहेत. फक्त सूक्ष्म फरक आणि सूक्ष्म साम्य, जास्त साम्य आणि सूक्ष्म फरक लक्षात घेऊन हे तुम्ही मुद्दे बघा. त्यानंतर आपण जात आहोत पुढे प्रधानमंत्र्यांची कार्य. बघा, प्रधानमंत्री म्हणजेच पंतप्रधान, ही त्यांची कार्य आपण पाहिली. आणि ती कार्य बघताना आपण पाहिलं की अनुभवी आणि कार्यक्षम मंत्र्यांची निवडून आलेली व्यक्ती आहे, पण ती निवडून आलेली व्यक्ती कशी असावी? अनुभवी असावी. प्रत्येक व्यक्ती कार्यक्षम असावा. सगळे येतात. समजा पंतप्रधान आपले जर 552 आपण लोकसभेमध्ये आकडा पाहिला, आपल्या विधानसभेमध्ये 288 पाहिला, आणि त्यापैकी बहुमत मिळालेल्या पक्षाचे जर 150 व्यक्ती आले, तर त्या 150 व्यक्तींचं मंत्रिमंडळ नाही बनत. तर त्यापैकी काही निवड केली जातात, त्यामधले काही निवड केली जातात. आणि ते निवडताना हा जो प्रधानमंत्री असतो, किंवा आपण बघणार आहोत याच प्रधानमंत्र्यांप्रमाणे आपलं चालणारं मुख्यमंत्र्यांचं कार्य. बघा, सेम कार्य आहे. जी प्रधानमंत्र्यांची आपण आधी सुरुवातीला कार्य पाहिली, तीच मुख्यमंत्र्यांची आहे. ती मी तुम्हाला स्पष्ट करते की मुख्यमंत्री कसा असावा. मुख्यमंत्री सुद्धा तो कार्यक्षमच असावा, म्हणूनच तो पक्षाचा नेता असतो आणि तो येतो त्यासाठी, बरोबर. म्हणूनच त्याला बहुमत मिळतं. आपण ती व्यक्ती निवडून देताना सक्षम, जबाबदार, नेतृत्व असणाऱ्या व्यक्तीलाच निवडून देतो. निवडून दिल्यानंतर जेव्हा लोकांकडून निवडून आल्यानंतर निवडणुकीद्वारे
जे व्यक्ती निवडून आले आहेत त्यापैकी अनुभवी आणि कार्यक्षम लोकांचीच निवड मंत्री म्हणून केली जाते आणि त्या मंत्र्यांचं हे मंत्रिमंडळ तयार केलं जातं. मी जरा डाव्या बाजूकडनंच पहिले पण आपले जे स्लाइड्स होत्या आपण डाव्या बाजूकडून असं गोलाकार फिरणार आहोत, जसं आपलं घड्याळ फिरतं ना तशी. त्यानंतर आपण बघणार आहोत मुख्य खात्यांचे वाटप. अनुभवी कार्यक्षम मंत्री आहेत त्यांचे खात्यांचे वाटप. मुख्य खाती असतात आरोग्य शिक्षण ऊर्जा मंत्री, पेट्रोलियम मंत्री, आरोग्य मंत्री, सगळे वेगवेगळी सगळी खाती असतात. त्या सगळ्या खात्यांमध्ये मग ती खाती पण मर्यादित ठेवायची का ती खाती काही जणांना काही मंत्र्यांना एकाऐवजी 2-2, 3-3 खाती दिली जातात आणि ते खातं देताना म्हणजे तो विषय दिला जातो त्यांना आणि त्यावेळेस तो अनुभवी व्यक्ती बघून त्यांना खात्यांचं वाटप केलं जातं. तसंच जी व्यक्ती असेल त्या म्हणजे हा प्रधानमंत्री जो आहे, आपण मंत्रिमंडळ तयार केलं आपण पाहिलंच, म्हणजे तो सक्षम नेतृत्वाचा आहे आणि तोच अध्यक्ष बनतो. तोच अध्यक्ष आहे, त्या पक्षाचा अध्यक्ष आहे आणि तोच त्या मंत्रिमंडळाचाही अध्यक्ष आहे. जसं प्रधानमंत्री केंद्र सरकारमध्ये आहे तसा हा आपला मुख्यमंत्री आपला मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो आणि त्याच्याकडे मुख्य नेतृत्व असते. प्रधानमंत्री जसे खात्यांमध्ये सुसूत्रता करतात, सहकार्य घेतलं जातं प्रत्येक खात्याचं एकमेकांशी आणि त्यांची कार्यक्षमता वाढवली जाते, तसाच मुख्यमंत्री राज्यामध्ये काम करतो. राज्यांमध्ये असणारी जी खाती आहेत त्या खात्यांमध्ये तो सुसूत्रता घेतो. बघा प्रत्येक खाती आहेत, आरोग्य खातं वेगळं, शिक्षण खातं वेगळं, अर्थ खातं वेगळं, संरक्षण खातं वेगळं, ह्या सगळ्या खात्यांमध्ये सुसूत्रता आली पाहिजे. त्या प्रत्येकाचं एकमेकांशी सहकार्य पाहिजे आणि हे सहकार्य प्राप्त करण्याचं काम प्रधानमंत्र्यांचं आहे, तसंच राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचं आहे. आपत्ती काळामध्ये जनहिताचे निर्णय. आपत्ती काळ तर चालूच आहे, आताही तुम्ही पाहताय, तुम्ही लहान लहान मुलं आहात तरी तुम्हाला आपत्ती काळ एवढ्या लहानपणी आपल्यावर प्रसंग ओढवलेला आपल्याला दिसतोय की हा करोना काळ हा आपत्ती काळच आहे आणि ह्या आपत्ती काळामध्ये जनहिताचे निर्णय घेतले जातात. जशा तुमच्या शाळा चालू झाल्या आणि आता परत बंद झाल्या, मग त्या का बंद झाल्या? त्यासाठी तो आपत्ती काळ आहे, त्यासाठी मुलांवर किंवा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये किंवा मुलांचं आरोग्य चांगलं राहावं, संसर्ग पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मग हे निर्णय घेण्याचं काम मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेतात. ओके. आणि महत्वाचा तुम्ही म्हणाल मॅडम हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं सहकार्याचं का दिलं तिथे? मग हे तर खरं प्रधानमंत्र्यांचंच कार्य आहे. मग तरी आपण आपल्या राज्य शासनामध्ये हा मुद्दा ठेवला परत, कारण तुम्हाला माहितीये आपली ही जी महाराष्ट्राची मुंबई ही जी राजधानी आहे ना, आर्थिक राजधानी, ती भारतामध्ये तर नंबर 1 आहेच, पण पूर्ण जगामध्ये ती जवळ श्रीमंत महानगरपालिका आहे आणि ही महानगरपालिका जवळपास पहिल्या 5 क्रमांकामध्ये, पहिली नाहीये पण 3रा-4था नंबर आहे. आणि म्हणजे पूर्ण आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, पूर्ण जगामध्ये बघा आपण राज्याचा अभ्यास करतोय, देशाचा अभ्यास करतोय, असे अनेक देश जगामध्ये आहेत, त्या जगामध्ये आपल्या मुंबईचं नाव आहे. म्हणून काही वेळेस आंतरराष्ट्रीय संबंध जपण्यासाठी सुद्धा मुंबईकडे सर्वात पहिले कुठे येतात? बाहेर देशातली लोक दिल्लीला येतातच, कारण आपली राजधानी दिल्ली असल्यामुळे केंद्रामध्ये, पण त्याच्यानंतर त्यांची ओढ पहिली असते मुंबईमध्ये. ही मुंबई महानगरपालिका चालणारा कारभार आणि असणाऱ्या म्हणजे कसं चाललेलं आहे यासाठी बघण्यासाठी सगळेच उत्सुक असतात आणि खूप सक्षम अशी महापालिका आहे आपली आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा जपण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांद्वारे केला जातो. आणि सर्वात शेवटचा, जनतेला आश्वस्त करणे. हा मुद्दा सांगताना परत छान वाटतंय की आपल्या जनतेला आश्वस्त कसं केलं जातंय ह्या प्रत्येक बाबी. आता शिक्षणाच्या बाबतीतच हे जे निर्णय घेतले जात आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून जनतेला आश्वस्त केलं जाते. आश्वस्त करणं म्हणजे काय? आश्वासन देणे. आता मी फक्त करोना काळ, शिक्षण एवढंच बोलले, पण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, रोजगारीचे प्रश्न आहेत, रोजगाराचे आहेत, कंपन्यांचे प्रश्न आहेत,
म्हणजे ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत की ज्या मुंबईमध्ये जास्त आहेत, त्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रश्न आहेत. ह्या प्रत्येक बाबीवर मुख्यमंत्र्यांकडे आपण स्वतः सुद्धा, मुख्यमंत्र्यांचा एक दिवस असतो, एक वेळ असते की त्या वेळामध्ये शिष्टमंडळ जाऊन भेटतात. म्हणजे कोणी उठायचं, मी आज उठले आणि मी गेले मुख्यमंत्र्यांकडे भेटायला, असं होऊ शकत नाही. तर तिथे विशिष्ट वेळ देऊन, दिवस, वार, दिनांक, वेळ दिलेली असते आणि तेव्हा तिथे शिष्टमंडळे जाऊन भेटतात. ते मंडळ असतं आणि ते जाऊन भेटतात. काही सामाजिक, काही धार्मिक, ही पण कामे असतात. तेव्हा ते मंडळ जातं, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतं आणि चर्चा केल्यानंतर काय करतात? चर्चा करून हे लोक आपल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ते ठरवतात की पुढचे निर्णय काय होतील. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री त्या शिष्टमंडळाला आश्वासन देतो. काय देतो? आश्वासन देतो आणि आश्वस्त करतो. आश्वासन देतो म्हणजेच काय करतो? आश्वस्त करतो. ओके. पुढच्या भागाकडे बघूया आपण. पुढची स्लाइड बघूया. मुख्यमंत्री म्हणजे यातला फरक तुम्हाला कळला आणि साम्य तुम्हाला कळलं की मुख्यमंत्र्यांची किती जबाबदारीची कामं आहेत मुख्यमंत्र्यांबरोबरच मंत्रिमंडळाची. परत आपण आता मंत्रिमंडळाची कामं बघूया. त्यामध्ये आहेत मंत्रिमंडळाची कार्य. बघा, ही पण मी तीच स्लाइड आहे. आपली जी अगोदरची कार्य मी तुम्हाला दाखवली होती तीच स्लाइड आहे, त्याच पाठातली आहे. त्यामध्ये काय काय दिले बघा. कायदे निर्मितीत पुढाकार. आपण कायदे मंडळ दोन्हीकडे आहे पाहिले, लोकसभेत पण आणि विधानसभेत पण. तर तिथे कायदे निर्मितीत पुढाकार म्हणजे काय करणार तो? तर कायदा मांडावा लागतो, तिथे विधेयक मांडावं लागतं. मग ते विधेयक म्हणजे काय, ते योग्य आहे की नाही, ते योग्य असताना जर त्याच्यामध्ये जर मांडलेलं आहे शिक्षणाबाबतचं, रोजगाराबाबतचं, अर्थ खात्याबाबतचं जो काही वाक्य मांडलंय किंवा जो काही प्रश्न मांडलेला आहे तो योग्य आहे की नाही, त्याची त्या मंत्र्याने जबाबदारी घेऊन तो मंत्री सुद्धा ती बाजू पटवून देण्यासाठी त्याला पुढाकार घ्यावा लागतो. ओके. नंतर आहे कायद्यांचे प्रस्ताव, चर्चा, मांडणी. ह्यावरच आधारित आहे ते. प्रस्ताव मांडावा लागतो, त्या चर्चेत भाग घ्यावा लागतो. एका मंत्र्याने, आपल्याच मंत्रिमंडळाच्या एका मंत्र्याने मांडलं आहे तर बाकीच्या मंत्र्यांनी काय करायचं? तर त्याच्यावरची चर्चा करायची. ते का आवश्यक आहे किंवा का अनावश्यक आहे, दोन्ही. आता अजून एक मुद्दा आहे मंत्रिमंडळामध्ये. मंत्रिमंडळाबरोबरच लक्षात घ्या, कार्यकारी मंडळ जे आहे त्यामध्ये मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आहेतच, पण त्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, बहुमत मिळालेला पक्ष. आणि जो अल्पमत मिळालेला पक्ष आहे किंवा इतर जे मंत्रिमंडळामध्ये न आलेले किंवा बहुमत न मिळालेले जे पक्षाचे लोक आहेत ते विरोधी पक्ष, आणि ते विरोधी पक्ष सुद्धा यामध्ये भाग घेऊ शकतात, चर्चा करू शकतात. ओके. त्याबरोबरच आपण बघतो की जी काही शिक्षणाबाबतची, उद्योगाबाबतची, आरोग्याबाबतची, परराष्ट्र व्यवहार धोरणांबाबतची जी काही धोरणं आहेत त्या सर्वांसाठी सहकार्य कर. कसं सहकार्य? एखादा उद्योग आहे तो परकीय उद्योग इथे या आपल्या राज्यात करायचा की नाही करायचा, पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा, ते मंत्रिमंडळ ठरवतं त्यांच्या खासगीमध्ये. आणि जेव्हा ते मांडलं जातं तेव्हा ते तिथे त्याला नकार देऊ शकत नाही. तर त्या धोरणांचा पाठपुरावाही करावा लागतो. जी धोरणं ठरवली जातात त्या धोरणांचा मंत्रिमंडळातर्फे पाठपुरावा केला जातो. इथे फक्त एकच शब्द मी असा ठेवलाय की संसदेत मांडणे. हा संसदेत ऐवजी तिथे शब्द वापरायचा आहे की विधानसभेत मांडणे. ओके. मी मुद्दाम हे ठेवलंय की तुम्ही जेव्हा हे असं कराल ना, याला माइंड मॅपिंग म्हणतात. हे मध्ये एक ठेवून ह्या बाजूने लिहिणं, याला माइंड मॅपिंग म्हणतात. असं माइंड मॅप तुम्ही करा, एक एक चौकोन तयार करा आणि त्याच्यामध्ये आधी एकदा लिहा, परत त्याला झाका आणि परत एकदा स्वतः लिहा, दुसरे चौकोन काढून बघा, तिथेच तुमचा अभ्यास होईल. आणि इथे संसदेत न लिहिता काय लिहायचं आहे, तिथे विधानसभेत मांडणे. विधानसभेमध्ये ते मांडणे, चर्चा करणे, मंजूर करून घेणे. बघा, परत परत तेच, फक्त कायद्याचे असं नाही, बाकी जी धोरणं आहेत तीच सर्व. ओके. त्या धोरणांची अंमलबजावणी होते की नाही ते पाहणे, त्यामधील चर्चा आणि विचार विनिमयामध्ये भाग घेणे.
ओके. आणि नंतर आपण पाहिलेला आहे हा शेवटचा भाग, तो आहे मी हा शेवटी ठेवला असा येताना, आणि तो आहे सनदी सेवकांशी संवाद, विश्वास, पारदर्शकता राखणे. सनदी सेवक म्हणजे काय? बघा, मी हा मुद्दा परत तुम्हाला आज स्पष्ट करू इच्छिते. का करते? कारण हा सनदी सेवकांशी जो संवाद साधला जातो, सनदी सेवक म्हणजे कोण? तर नोकरशाही. तुम्ही म्हणाल नोकर म्हणजे कोण मॅडम? तर आमच्यासारखी व्यक्ती, आम्ही सुद्धा सरकारी नोकर आहोत. सरकारतर्फे चालणाऱ्या महानगरपालिकेतर्फे चालणाऱ्या शाळांमधले शिक्षक आहोत, म्हणजे सरकारतर्फे चालत आहे. तुम्ही काही जण जिल्हा परिषदेच्या शाळेत आहात, तिथले जे शिक्षक आहेत ते सुद्धा आहेत. पण हे कुठे आहे? शिक्षणाच्या संबंधित. हे मंत्रिमंडळात आहेत का? नाही. पण ह्या मंत्रिमंडळाला काम करत असताना हे जे प्रस्ताव मांडायचा आहे, चर्चा करायचं आहे, पुढाकार घ्यायचा आहे, धोरणं कोणती आहेत, तो प्रत्येक मंत्री काय करतो? मंत्रिमंडळ आणि मंत्री सुद्धा आणि मुख्यमंत्री सुद्धा पूर्णपणे ह्या सनदी सेवकांशी निगडित असतात. आपण जेव्हा रचना बघतो ना, गोलाकार, त्यामध्ये बसलेल्या व्यक्ती बघताना मध्ये एक छोटं हे वर्तुळ असतं, आणि त्या वर्तुळामध्ये हे सनदी सेवक बसलेले असतात. ते सर्व माहिती देतात, डिटेल्ड माहिती, पूर्ण डिटेल, की त्याबद्दलची. तो कदाचित तो मंत्री गेल्या वेळेस नसेल, तो आता असेल, पण हा जो सनदी सेवक असतो त्याला आधीपासूनची सर्व कागदपत्र त्या मंत्रिमंडळाला पुरवण्याचं काम करावं लागतं. आणि म्हणून मंत्र्यांना या सनदी सेवकांशी संवाद साधावा लागतो. आणि हा सनदी सेवक हा जो शब्द आहे ना, त्याच्यावरच आधारित तुमचा पुढचा धडा आहे, तो म्हणजे नोकरशाही. बघा, आज आपण 5वा धडा अभ्यासत आहोत, राज्यशास्त्र, आणि पुढचा धडा येणार आहे आपला 6वा आणि शेवटचा धडा, नोकरशाही. आणि त्या नोकरशाहीची म्हणजे त्या नोकरशाहीमध्ये कोण कोण असतात, त्यांचे महत्व कसे आहे, हे आपल्याला पुढच्या पाठात अभ्यासायचं आहे. त्यांना विश्वास संपादन करावा लागतो, पारदर्शकता राखावी लागते. सनदी सेवकांशी बोलताना, करताना, त्यांच्याकडनं माहिती घेताना पारदर्शकता राखावी लागते. की तुम्ही त्यावेळेस त्या मंत्र्यांना किंवा त्या मंत्र्यांना तुम्ही मदत केली, आम्हाला केली नाही वगैरे अशी भाषा चालत नाही. म्हणजे पारदर्शकता राखणे म्हणजे काय? तो कोणत्याही खात्याचा मंत्री असेल किंवा कोणत्याही पक्षाचा मंत्री असेल, तो परत निवडून आलेला असेल, तो पहिल्यांदा निवडलेला असेल, त्याला कदाचित त्या खात्याबद्दलची पूर्ण माहिती असेल नसेल, पण ती सर्व पारदर्शकता कोण राखतं? सनदी सेवक राखतात. ओके. आणि अशा तऱ्हेने आपण मंत्रिमंडळाची कार्य पाहिली, त्याच्या आधी आपण पाहिली मुख्यमंत्र्यांची कार्य पाहिली, त्याआधी आपण पाहिली विधान परिषदेची रचना, त्याआधी आपण पाहिलं विधानसभेची रचना, आणि त्याही आधी आपण पाहिलं होतं ते म्हणजे लोकसभा, राज्यसभा. बघा, एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी तुमची ही जी प्रक्रिया चालली आहे शिक्षणाद्वारे, तीही आहे. ओके. आणि ही माहिती घेऊनच आपण पुढे एक नागरिक 18व्या वर्षी निवडणुकीला उभे राहणार आहात. 18व्या वर्षी निवडणुकीला, बघा, तुमचं 18वं वय पूर्ण होण्यासाठीची ही वाटचाल आहे. 4 ते 5 वर्षातच तुम्हाला निवडणुकीचा अधिकार मिळणार आहे. आणि त्यावेळेस तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं यासाठी, आणि ही रचना कशी आहे ही कळावी यासाठी हा पाठ आपल्या पुढे ठेवण्यात आलेला आहे. अजून एक मुद्दा मी स्पष्ट करते. हा आहे आपण आधीच अभ्यासलेला अभ्यास, संघ शासनातर्फे चालणारी संघसूची. आपल्या बघा, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद असावा म्हणून काही विषय वाटून दिलेले आहेत. मी नेहमी कृषी, रोजगार किंवा शिक्षण, आरोग्य हेच विषय सांगितले. तेवढेच प्रश्न नाही आहेत, खूप प्रश्न आहेत. आपल्या देशापुढे खूप प्रश्न आहेत, खूप विषय आहेत. प्रत्येक विषय कोणकोणते असतील त्याची सूची दिलेली आहे, ती आहे 97 विषयांची. राज्यांकडे आहे 66 विषय
66 विषय आहेत की त्यामध्ये त्यांनी राज्यापुरता कारभार बघायचा आहे हा. आणि ह्या दोघांनी मिळून संघराज्य आणि केंद्र शासन आणि राज्य शासन. संघराज्य म्हणजे बघा हा शब्द इथे मिळाला, संघ राज्य मिळून म्हणजेच केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी मिळून काही मध्यवर्ती सूचीतले विषय आहेत त्यांची चर्चा करायची आहे. त्यामध्ये आपल्याला पहिलं दिसतं आहे संघसूचीतले विषय आहेत संरक्षण, पूर्ण भारताचे संरक्षण, परकीयांपासून संरक्षण, चलन व्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, आंतरराष्ट्रीय व्यापार. म्हणजे हे जे प्रश्न इतर देशांशी आपल्याला अभ्यासावे लागत आहेत त्यामध्ये जास्त पुढाकार केंद्र शासनाचा आहे. जास्त म्हणण्यापेक्षा त्यांना तो अधिकार आहे. राज्य शासनाकडे आपल्या स्थानिक शेती, स्थानिक शासन, स्थानिक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, तुरुंग प्रशासन असे विषय आहेत. मी हे 4-5च आपल्या पुढे मांडले. यादी तुम्हाला पूर्णपणे गुगलवर मिळेल. ओके. त्यानंतर आहे आपले रोजगार आणि यासाठी दिलेले प्रश्न, रोजगार, पर्यावरण, शिक्षण, आर्थिक व सामाजिक नियोजन. बघा हे मी काही विषय आपल्या पुढे परत परत मांडले आहेत की आर्थिक आणि सामाजिक नियोजन आहे ते आर्थिक व सामाजिक नियोजन करताना मध्यवर्ती सूचीमध्ये करताना दोघांमध्ये संवाद असावा. कसा असावा? परस्पर सहकार्य असावं. राज्याने संघाकडे मदत मागणं आणि केंद्राने राज्याला मदत करणं या बाबतीत महत्वाचं आहे. आणि काही जे अधिकार दिलेले आहेत ते आहेत आपले विशेषाधिकार, शेषाधिकार दिलेले आहेत. हे विशेषाधिकार जसे राष्ट्रपतींना आहेत तसेच राज्यपालांना आहेत. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात, ते निवडणुकीद्वारे येत नाही. ते आमदार खासदार झालेलेच असतात, त्यापैकीच अनुभवी लोकांचीच नेमणूक राष्ट्रपती राज्यपालांना करतात. राज्यपाल, उपराज्यपाल हे दोन्हीही राष्ट्रपतींकडून निवडणुकीद्वारे येतात. राष्ट्रपतींचे जसे आपण अधिकार पाहिले तसेच राज्यपालांचेही अधिकार आहेत. जसे आपल्या केंद्रातर्फे किंवा राष्ट्रपतींतर्फे न्याय व्यवस्थेमधील न्यायाधीश निवडले जातात, नेमणूक केले जातात, तसेच उच्च न्यायालयाचे सुद्धा राष्ट्रपतींकडून केले जातात. मग राज्यपालांकडून काय केलं जातं तर बाकीचे सर्व जे ह्याबद्दलचे अधिकार आहेत, संरक्षणाचे, अर्थविषयाचे किंवा शिक्षणाचे, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे, हे सर्व आपल्या राज्यपालांकडे अधिकार आहे. आणि आपण कायदा विधेयक पाहिलं ना, कायदे निर्मितीत पुढाकार वगैरे वगैरे, त्या सर्वांवर शेवटी सर्वोच्च प्रमुख कोण असतो? राज्यातर्फे आपले राज्यपाल. आणि काही आपत्ती काळामध्ये त्यांना विशेष अधिकार दिले जातात. ही जी स्लाइड आहे ती लक्षात ठेवा. त्याच्यावरच आधारित मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारत आहे. बघा उत्तर देता आलं तर. मध्यवर्ती सूची आपण जी पाहिली त्या मध्यवर्ती सूचीतील विषयांचे प्रश्न सोडविताना केंद्र व राज्य सरकार कोणती काळजी घेतील? हे जे प्रश्न सांगितले ना आपण, हे मध्यवर्ती सूचीतले प्रश्न आहेत. रोजगार, पर्यावरण, शिक्षण, आर्थिक सामाजिक नियोजन यामध्ये करताना केंद्राने आणि राज्याने कोणती काळजी घेतली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? एस आयुष कुलाबा ना, बोल जा. टीचर म्हणजे सरकारने किंवा केंद्राने ही विशेष काळजी घेतली पाहिजे की सर्वांना समता म्हणजे समतेची वागले पाहिजे. सर्वांची जात, धर्म, वर्ण यावरून कोणावरशी भेदभाव करता कामा नये. येस येस येस, करेक्ट. अजून एखादा मुद्दा कोण सांगू इच्छित आहे? ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये हा नेहा बोल. त्यांनी असली कार्य नाही करायला नको की ज्याच्याने आपल्या पूर्ण भारतात अशांतता असेल. अच्छा, पूर्ण भारतात असेल. ओके. आपण केंद्र आणि राज्य दोघांचे पाहतो ना, केंद्र आणि राज्य यांचा मेळ घाला. अजून एखादा मुद्दा? हा बोला गायत्री. टीचर, दहशतवादी
वगैरे आतंकवादी दहशतवादी हमले असं काही होऊ नये त्यासाठी पण त्यांना काळजी घ्यावी लागते. येस येस, काल आपण हा मुद्दा घेतला होता. आजही मी परत सांगू इच्छिते की दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया ही आपल्या पुढे, केंद्रापुढे जशी आव्हानं आहेत तशी राज्यापुढे पण आहेत. केंद्र अशी जबाबदारी झटकू शकत नाही की हे राज्यामधलं आहे तुमचं तर तुम्ही बघून घ्या, असं नाही करता येत. ओके, तुम्हाला माहितीये का नक्षलवादी एरिया कुठला आहे तो? माहितीये आपल्या महाराष्ट्रामध्ये? गेसिंग आहे कोणाचं? सर टीचर गडचिरोली. हा, गडचिरोली, करेक्ट, अतिशय उत्तम. गडचिरोली की जिथे नक्षलवादी कारवाया होतच आहेत आणि त्या नक्षलवादी रोखणं आणि शिवाय मुंबईवर हल्ले जसे झाले होते, बॉम्ब हल्ले, बॉम्ब स्फोट वगैरे, हे जे आहे त्यामध्ये असं केंद्र जबाबदारी झटकू शकत नाही की ते राज्याचं आहे, तुम्ही राज्यानेच बघून घ्या. म्हणजे मध्यवर्ती सूचीतील विषय सोडवताना त्यांना काय केलं पाहिजे, तर मध्यवर्ती सूचीतील विषयांचे प्रश्न सोडवताना त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे, एकमेकांशी परस्पर संवाद ठेवला पाहिजे, परस्पर सहकार्य केलं पाहिजे आणि जी काही मदत लागेल ती मदत सुद्धा दिली पाहिजे. मुंबईवर जो हल्ला झाला होता ना 2009 साली, तेव्हा जे हल्ल्यामध्ये जे दहशतवादी होते ते दहशतवादी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे होते. मग तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न फक्त मुंबई परता नव्हता, तो केंद्राचाही होता आणि तेव्हा केंद्राकडून पण राखीव दल आलेले होते, राखीव कमांडोज त्यांनी पाठवलेले होते आणि राज्याला मदत केली. ओके, तर अशा तऱ्हेने म्हणजे तुम्हाला सांगण्याचं, तुम्हालाही हा विषय का लक्षात घ्यायचा आहे की आपणही पुढे कधी आमदार बनू, आपणही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाग घेऊ आणि त्यावेळेस ही प्रशासन संस्था करताना, विषय असताना कोणकोणते, कशी तुम्ही काळजी घ्याल ह्याबद्दलचा मुद्दा आहे. परत हा तर सोपाच आहे, हा माहितच आहे तुम्हाला की विधानसभेची तुम्हाला निवडणूक लढवायची आहे, विधानसभेचा आमदार तुम्हाला बनायचा आहे, तर तुमच्या अंगी कोणती पात्रता हवी? टीचर मी सांगू गायत्री? येस येस, खरे सांग. त्यामध्ये जर आपल्याला नाही का विधानसभेची निवडणूक लढवायची असेल ना तर आपली वय नाही का किमान 25 वर्षे असावी. येस येस, 25 वर्ष. अजून? आणि त्यातून आपण थेट जनतेकडून पण निवडून घेऊ शकतो. निवडून घेऊ, अच्छा, निवडून घेऊ शकतो, बरोबर. ओके, अजून? टीचर झाली तो भारताचा नागरिक हवा. हा, येस येस, भारताचा नागरिक असावा, हे महत्वाचं आहे. कोणताही बाहेरची व्यक्ती येईल आणि म्हणेल मी आता बनतो, तर नाही चालणार त्याला. आणि तुम्हाला माहितीये विधानसभेसाठी जेव्हा 25 वर्ष आहे तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये किती वर्ष आहे माहितीये का? लक्षात आहे कोणाला? ग्रामसेवक बनण्यासाठी त्याचं वय किती असावं? 21 वर्ष पूर्ण असेल तरी ती व्यक्ती, म्हणून आपण गावागावात गेलो तर तरुण मुलं आपल्याला, तरुण व्यक्ती तिथे आढळतात की ज्या ग्रामसेवक आहेत. ओके, म्हणजे तिथून खरी प्रक्रिया सुरू होते की तुम्हाला निवडणूक लढवताना. अजून काय सांगते? हे 2 झाले, अजून काय सांगते? टीचर सत्य बोलावं, जनतेच्या समस्या जाणून त्यावर उपाय काढता यावे. नक्कीच नेता बनशील तू की तो कसा असावा, जनतेचे प्रश्न जाणून घेणारा असावा. तो ऐशा आरामात लोळणारा असेल तर जनतेचे प्रश्न कोण सोडवणार, बरोबर. आणि दुसरं काय बोलला, सत्य बोलणारा असावा, सत्यवादी असावा. बघा सत्याला किती ठिकाणी त्यांना पारख करावी लागते सत्याची. ओके, बरोबर. ह्याच या आधारावर मी तुम्हाला गृहपाठ म्हणून देते आहे. कालचा गृहपाठ तुम्ही केला असेलच, आज तुम्हाला अजूनही त्याबद्दल माहिती कळेलच, जसं केंद्र शासन तसं राज्य शासन. आणि फक्त तुम्ही माइंड मॅप जरी तयार केलात तरी तुम्हाला, हा रजा बोल गायत्री, बोलायचंय तुला? तर ह्या बरोबरच छोटासा गृहपाठ आहे, तो कोणता, तो पुढे आहे. बघा, पहिल्यांदा तर तुमचे थँक्यू, कारण काय, बिग थँक्यू. का? तुम्ही
खरंच छान जबाबदार नागरिक बनणार आहात. जे जे उत्तरं देत आहेत आणि जे उत्तरही नाही देत आहेत, जे ऐकतायत ते सर्वजण. ओके. पण हे जबाबदार नागरिक बनताना आपला येणारा हा उत्सव हा लक्षात घ्या. हॅपी रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन, हे सर्व जे काही चाललेलं आहे, अरे आपण प्रजा आहोत, आपण लोक आहोत, आपण निवडून देतोय, आपले राज्य आहे, केंद्रामध्ये आहे, राज्यांमध्ये आहे, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे, आपले राज्य आहे. मग आपले राज्य असताना तो मंत्री असं न म्हणता आपण सर्वजण अशी एकजूट दाखवूया आणि आपला प्रजासत्ताक दिन चांगल्या तऱ्हेने साजरा करूया. आणि प्रजासत्ताक दिन साजरा करताना त्यासाठी दिलेल्या तुम्हाला आतापर्यंत 8वीला आलात, पहिलीपासून तुमचे जे अनुभव असतील ते अनुभव पुढे घ्या. काय बोलायचंय शुभम? अच्छा. तसेच बघा, ह्या 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि प्रजेचं राज्य जेव्हा आलेलं आहे, ते प्रजेचं राज्य येताना, ते संविधान स्वीकारण्याच्या आधी स्वातंत्र्य प्राप्ती करताना तुम्ही जो आपला 8वीचा इतिहास अभ्यासताय, तो इतिहास अभ्यासताना त्यातील प्रत्येक घटना, प्रत्येक स्वातंत्र्यवीर यांचं स्मरण ठेवा. लेट अस रिमेंबर द गोल्डन हेरिटेज ऑफ our country and feel proud to be a part of an ever shining India. आणि आपल्या भारताबद्दलचं प्रेम असेच असू द्या. ओके. आणि येणाऱ्या रिपब्लिक डे साठी पूर्ण किंवा खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आजचा मी हा पाठ संपत आहे. थँक्यू वन्स अगेन. बेस्ट एज्युकेशन साठी आम्ही जो प्रयत्न करत आहोत, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा भाग व्हा, घटक बना. ओके. आमच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे